तुमची मुलं जर तुमच्याशी सतत खोटं बोलत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पहिलं कारण, त्यांना लाज वाटते. चूक झाली तर इतरांसमोर ते चांगलं नाही दिसणार अशी त्यांना भीती असते. दुसरं कारण, मी जर खरं सांगितलं तर कोणाचा विश्वास नाही बसणार, आधीच मला जज केलं जातं, मग मी खरं का सांगायचं. तिसरं कारण, परिणामांची भीती. मार, आरडाओरड, शिक्षा, माझा मोबाईल काढून घेते अशी असणारी भीती. चौथं कारण, काही मुलांना एक्सप्रेस कसं करावं हेच कळत नाहीत. भावना आहेत पण शब्दच नाहीत. तर आता हे सगळं थांबवायचं कसं? चूक झाली म्हणजे फेलियर असं जर त्यांना शिकवलं गेलं असेल तर त्यांना खोटं बोलणं सेफ वाटतं. म्हणून जर सतत तुम्ही परफेक्शनिस्ट होण्याचा दबाव त्यांच्यावर टाकत असाल तर तो पहिला थांबवा. आणि दुसरं महत्वाचं, जेव्हा मुलांना वाटतं या घरात माझं काही ऐकून घेतलं जाणार नाही तेव्हा ते सत्य लपवतात. तेव्हा घरामध्ये त्यांच्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करणं फार गरजेचं आहे. तर पॅरेंट्स, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलाने खरं बोलावं तर शिक्षा नाही तर त्यांना सुरक्षित वातावरण आणि सुरक्षित संवाद द्या. तेव्हा अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.